आदिवासी विकास विभाग शहापूर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना आजपासून सुरुवात। तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन। प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे यांच्या देखरेखीत उत्कृष्ट असे नियोजन। या स्पर्धेत शासकीय व अनुदानित अशा 37 आश्रमशाळांच्या 2200 खेळाडू विद्यार्थ्यांचा सहभाग। एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव भातसानगर येथे आज सुरू झाली स्पर्धांना सुरुवात। कबड्डी, खो खो, धावणे, व्हॉलीबॉल अशा अनेक वैयक्तिक व सांघिक खेळांचा समावेश। सर्व अतिथींच्या उपस्थितीत क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन। राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आहेत। आदिवासी विकास प्रकल्पापैकी एकूण किती आश्रमशाळा आहेत आणि किती विद्यार्थी सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत? ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आहेत शहापूर प्रकल्पाअंतर्गत। या स्पर्धेमध्ये एकूण 37 आश्रम शासकीय आणि अनुदानित शाळांचा सहभाग आहे। एकूण 2200 विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत। 300 शिक्षक यात सहभागी होत आहेत। या एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव येथे आपण शाळेचं स्पर्धेचं आयोजन करत आहोत। या स्पर्धेमध्ये विविध खेळाडूंची गुणवत्ता सिद्ध करण्याची त्यांना संधी मिळते आणि भविष्यामध्ये एक चांगले खेळाडू घडावेत यासाठी आपण डिपार्टमेंटमार्फत चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न इथे करतो आहे। त्यांना निवासाची व्यवस्था असेल, भोजनाची व्यवस्था असेल, चांगलं वातावरण या परिसरात आपल्याकडून दिलं जातं आणि हे आज इथे विजेते ठरणारे खेळाडू असणार आहेत। 3 दिवस या स्पर्धा चालणार आहेत। 10, 11 आणि 12 तारखेला याचा समारोप होईल। या स्पर्धेतून विजेते होणाऱ्या खेळाडूंना विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे आणि त्यातनं पुढे तेच खेळाडू राज्यस्तरावर खेळतील। आत्तापर्यंत शहापूर आदिवासी विकास प्रकल्पामध्ये राज्यस्तरावरती किती विद्यार्थी गेले? अनेक विद्यार्थी राज्यस्तरावर खेळलेले आहेत यापूर्वीसुद्धा। विविध खेळांमध्ये त्या ॲथलेटिक्सचे जे वैयक्तिक खेळ आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपलं खेळाचं प्रदर्शन केलं।